नमस्कार, मी सायली जोशी लोकसत्ताच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. दिवसभरात घडलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जर आपल्याकडून पाहायच्या चुकल्या असतील तर त्या सगळ्या घडामोडींची माहिती आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आजची राज्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या संपाची. शेतकऱ्यांनी आज संप पुकारला आहे आणि त्यामुळे दूध आणि फळ भाजीपाला हे बाजारात येऊ शकत नाही आहे. त्यांनी विरोध केला आहे हे सगळं बाजारात विक्रीसाठी आणण्यास. तर काय अपडेट्स आहेत या विषयातले सांगतोय माझा सहकारी विश्वास. सायली, जसं तू आता सांगितलंस की राज्यातले शेतकरी आजपासून संपावर गेलेले आहेत आणि ह्याचा परिणाम संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. आणि मुख्य म्हणजे असं झालेलं की शेतकरी संपावर जाण्याचा एक इशारा दिला होता आणि शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात 2 दिवसापूर्वी बैठकही झाली आणि त्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही आणि शेवटी आज शेतकरी संपावर गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या अशा आहेत की एक म्हणजे शेतमालाला हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करावा, अशा त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आज संप सुरू आहे. आणि याची म्हणजे या संपाची पहिली झळ बसली ती काल रात्री सांगलीत बसलेली, तिकडे साताऱ्यामध्ये बसलेली आणि तिथे शेतकऱ्यांनी ट्रक फोडले होते. आणि हळूहळू मग आज सकाळपासूनच म्हणजे नाशिक, मनमाड या अशा म्हणजे राज्याच्या विविध भागांमध्ये आज शेतकरी संपावर गेले आणि त्यांनी दूध आणि भाजीपाला ह्याचे ट्रक अडवून धरले होते. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावरच ओतलं होतं, तर भाजीपाल्याचे ट्रक अडवून ठेवण्यात आले. काही ठिकाणी हिंसक वळणही लागलं. मग निफाडमध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. औरंगाबादमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये एक बाचाबाचीचा प्रकार समोर आलं होतं. तर आता तुर्तास म्हणजे राज्य सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी आवाहन केलं आहे. पण आता यावर तोडगा काढण्याचं एक मोठं सरकारसमोर आव्हान निर्माण झालेलं आहे. राज्य सरकारने केलेल्या आव्हानाला शेतकरी कितपत प्रतिसाद देतात आणि याच्यावर सकारात्मक काही होईल का असं म्हणजे हे येत्या काळातच आपल्याला कळू शकेल. पण याच दरम्यान शेतकरी संपाबाबत खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात एक विधान केलं आहे. काय आहे हे नेमकं विधान आणि काय म्हणतात राजू शेट्टी सांगतोय माझा सहकारी नंदकुमार. सायली, शेतकऱ्यांनी शेतीमालाला हमीभाव मिळावा, कर्जमाफी करण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात, अशा काही प्रमुख मागण्यांसाठी आजपासून ते संपावर गेलेले आहेत शेतकरी. आणि अनेक ठिकाणी या शेतकरी संपाला हिंसक वळण लागलेलं आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांवर लाठीमारही करावा लागला. हिंसक वळण लागल्यानंतर जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार आहेत राजू शेट्टी यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे, सरकारवर तोफ डागलेली आहे. शेतकरी संपावर जाणे ही अराजकतेची सुरुवातच आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि सरकारने यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांनी संपावर जाणं खरे तर ही शरमेची बाब आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे. एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बातमधून डाळीचं उत्पादन वाढवा असं सांगतायत, असं त्यांच्याकडून सांगितलं जातं आहे. पण दुसरीकडं उत्पादन वाढलं तर त्या मालाला भाव दिला जात नाही. हा कसला म्हणजे न्याय आहे. तर अशा प्रकारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही तोफ डागलेली आहे. याशिवाय खासदार राजू शेट्टींनी सांगितलं की या शेतकरी संपाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. सायली, त्यामुळे शेतकरी संपाला महाराष्ट्रभरातून सगळ्या शेतकरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना सरकार यावर नेमका काय तोडगा काढणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय. पुढची महत्त्वाची बातमी आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयातली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत बऱ्याच वर्षांपासून वाद चालू आहेत आणि आज केंद्र सरकारने याबाबतचा एक मोठा निर्णय दिला आहे. आणि काय आहे तो निर्णय सांगतोय माझा सहकारी रोहित. सायली, केंद्र सरकारने एक नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत त्यांच्या मृत्यूसंदर्भात एक खुलासा केला. आता यावरून कुठेतरी वाद निर्माण झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू याच्याभोवतीचं गूढ अजून पूर्णपणे उकललं गेलेलं नाही आहे. त्यात आता सरकारने असा खुलासा केला की नेताजींचा मृत्यू हा 1945 साली विमान अपघातात झाला होता. यासाठी सरकारने ज्या 3 समित्या आहेत, शहानवाज समिती, खोसला समिती आणि मुखर्जी समिती, या समितीचे जे अहवाल आहेत त्यांच्या आधारे सरकारकडून एक माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती देण्यात आली होती. मात्र आता या सरकारच्या उत्तरावर नेताजींचे पंटू आणि भाजप नेते आहेत जे चंद्र बोस यांनी आक्षेप घेतला आहे. सरकार एखाद्या ठोस पुराव्याशिवाय नेताजींच्या मृत्यू संदर्भात
असा निर्णय एखादं वक्तव्य कसं करू शकतं असा सवाल त्यांनी केला आणि त्यांनी या अधिकाऱ्यावर ज्यांनी जे उत्तर दिलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. नक्कीच एकीकडे केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला असला तरी वेगवेगळ्या घटकातून याला विरोध होताना दिसतोय. पुढची महत्त्वाची बातमी आहे की भाजपच्या सरकारने गोमांस बंदी ला चांगलाच पाठिंबा दिला होता किंवा गोमांस बंदी जाहीर केली होती. तसंच भाकड जनावरांना विकण्यासाठी आठवडी बाजारात त्यांनी बंदीचा निर्णय घेतला होता. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मेघालयमध्ये मात्र भाजपचे काही मोठे नेते हे बीफची पार्टी करताना दिसत आहेत. काय आहेत या संदर्भातल्या महत्त्वाची पुढच्या घटना हे जाणून घेऊयात. सांगतोय कुणाल. बाचू माराक असे नावाचे हे नेते आहेत आणि ते मेघालयमधले नेते आहेत आणि तिकडच्या भाजपचे जे उत्तर गारो हिल्सचे अध्यक्ष आहेत ते. आणि त्यांनी आता फेसबुकवरती पोस्ट अशी टाकली होती की मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्त बीफ पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे आणि यामुळे मोठा हलकल्लोळ माजला आहे खरं तर. आणि कारण की भाजपची जी भूमिका आहे म्हणजे एक भारत आणि एक भूमिका असं असायला हवं. जसं आपण GSTचं म्हणतो एक देश एक कर, तसं एक भाजप एक भारत आणि एक भूमिका असं असायला हवं. पण भाजपचं याबाबतीत तसं काही होताना दिसत नाही आहे. सरळ ईशान्य भारतामध्ये वेगळी भूमिका कारण तिथे गोमांस सेवन केलं जातं म्हणून तिथे वेगळी भूमिका आणि इतरत्र भारतामध्ये वेगळी भूमिका असं भाजपचे सरळ 2 गट पडलेले आहेत त्याच्यावरती. आणि तिथे मतांसाठी आणि तिथे आता पुढच्या म्हणजे 7 सिस्टर्स आपण जे ईशान्य भारतातले 7 राज्य म्हणतो तिथे निवडणूक आहे तिथल्या बऱ्याच राज्यांमध्ये आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये तिथे निवडणूक असल्यामुळे तिथे मतदान होणं आणि वगैरे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आता भाजपने तिथे त्यामुळे तिथे गोमांसाला काही विरोध केला नाही आहे. उलट मध्यंतरी भाजपच्या तिकडच्या जे 3 महत्त्वाची राज्य आहेत त्यांनी असं सांगितलं तिकडच्या प्रदेशाध्यक्षांनी की कुठलंही गोमांसावरती काही बंदी येणार नाही आहे, सेवन केलं जाईल इथे गोमांस आणि उलट जो काही बीफचा पुरवठा आहे तो चांगल्या प्रमाणात होईल आणि तो सुरळीत जसा आहे तसा राखला जाईल. त्यामुळे भाजपचं नेमकी यावरची भूमिका काय आणि मग जी एका ठिकाणी गायीचं संरक्षण होतं तर मग दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर ती भूमिका अचानक कशी काय बदलते हा प्रश्न खरं तर निर्माण झाला. त्यामुळे भाजपचा दुटप्पीपणा आहे का तर असा प्रश्न विचारला जातो. नक्कीच भाजप आपल्या निर्णयांबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. पुढची महत्त्वाची बातमी आहे सीमेवरच्या जवानांविषयातली. राजनाथ सिंह यांनी जवानांना काही आवाहन केलं आहे. काय आहे नेमकं हे आवाहन जाणून घेऊयात. सांगतोय माझा सहकारी मानस. नक्कीच ते BSFच्या एका कार्यक्रमात राजनाथ सिंग बोलत होते आणि आपल्याला अनेक व्हॉट्सअप फॉरवर्ड्स येतात त्या संदर्भात त्यांनी काही टिप्पणी केली. आपल्याला जेव्हा व्हॉट्सअप फॉरवर्ड्स येतात त्यावेळेला आपण त्याची खातरजमा फार प्रत्येक वेळी करत नाही आणि ते तसेच पुढे फॉरवर्ड करतो. तर या संदर्भात राजनाथ सिंग यांनी जवानांना म्हणजे लष्कराला आणि सामान्य जनतेलाही असं आवाहन केलेलं आहे की खातरजमा न करता हे असे फॉरवर्ड्स करू नका. कारण देशाच्या शत्रूंकडनं हे असे फॉरवर्ड्स तयार केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे अनेक अफवा पसरू शकतात आणि ह्या अफवांमुळे देशाची अखंडता आणि एकता यांना धोका पसरू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी लष्करालाही आवाहन केलं आणि जनतेलाही आवाहन केलेलं आहे. लष्करातल्या जवानांकडून सुद्धा काही वेळेला असं होऊ शकतं, लष्करातल्या जवानांकडून आणि अधिकाऱ्यांकडून काही वेळा असं होऊ शकतं की एखादा समजा मेसेज आपल्याकडे आलेला आहे तर त्याची खातरजमा त्याची सत्यासत्यता न पडताळून पाहता तो मेसेज फॉरवर्ड केला जाऊ शकतो. तर हे करणं थांबवलं जावं कारण का त्याच्यामुळे उगाचच घबराट पसरते, अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होतं आणि हेच वातावरण जर आपण मोठ्या प्रमाणावर देशामध्ये पसरलं तर एक विलक्षण परिस्थिती निर्माण होऊ शकते असं त्यांनी म्हटलं. त्याच्यामुळे त्यांनी असंच आवाहन केलं आहे की सत्यता पडताळून पहा आणि मगच एखादा मेसेज फॉरवर्ड करा. नक्कीच राजनाथ सिंह यांनी हे आवाहन केलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. नागरिकांनी आणि जवानांनीही अधिकाऱ्यांनी या आव्हानाचा नक्कीच विचार करायला हवा. पुढची बातमी आहे भाजपच्या सरकार संबंधातली. भाजप सरकारला नुकतीच 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अर्थव्यवस्थेबाबत सरकारची काय स्थिती आहे याबाबत अरुण जेटलींनी आज काही माहिती दिली आहे. काय आहे ही माहिती जाणून घेऊयात. प्रतीक्षा. साली नक्कीच मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 3 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत जो काही बदल झाला त्याची माहिती त्यांनी दिली आहे. अर्थात 3 वर्षामध्ये काम करताना अनेक आव्हानं आली, संकटं आली, परंतु मोदी सरकारने या सरकारने अर्थव्यवस्थेबाबतची लोकांची विश्वासार्हता पुन्हा मिळवली आहे. त्याने असं वक्तव्य केलं आहे की
आधीचं जे सरकार होतं ते काही धाडसी निर्णय घेत नव्हतं, परंतु या सरकारने ते असे धाडसी निर्णय घेतले. म्हणजे आता बघशील तर त्याचप्रमाणे त्यांनी असंही सांगितलं की गेल्या 3 वर्षामध्ये मोठमोठे निर्णय घेऊन अर्थव्यवस्था अधिक सुधारली आहे. म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था देखील आता प्रबळ झाली असं त्यांनी म्हटलं आहे. त्याने त्याचप्रमाणे नोटाबंदीसारखा निर्णय जो राबवला त्याचं हा किती मोठा धाडसी निर्णय होता आणि त्याच्यामुळे कसा देशवासियांना फायदा झाला हेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तर त्याचप्रमाणे GST लागू करून कर प्रणाली देखील सुलभ करण्यात सुलभ होईल आणि हे सरकारचं मोठं यश असेल. म्हणजे एकंदरच त्यांनी अर्थव्यवस्थेत जे काही बदल केले त्याचा आढावा त्यांनी सांगितला. याबद्दल अधिक विस्तृत माहिती आपण लोकसत्ता.com वाचू शकतो. सायली. नक्कीच सरकारचं 3 वर्षाचं अर्थव्यवस्थेबाबतचं जे काही धोरण होतं त्याबाबत अरुण जेटली यांनी आज अतिशय महत्त्वाची बातमी दिली आहे आणि अर्थात त्यांचं सरकार असल्यामुळे आपण राबवलेले निर्णय कसे चांगले आहेत हे त्यांनी यात सांगितलं. या झाल्या देशभरातल्या दिवसभरातल्या घडामोडी महत्त्वाच्या. आता आपण पुढची जी बातमी आहे ती आहे मनोरंजन क्षेत्रातली. सांगतोय माझा सहकारी सुशांत. काय बातमी आहे सुशांत? सायली, तुला माहीतच आहे की नुकतीच बर्लिनमध्ये प्रियांका चोप्रा जी आहे देशी गर्ल, हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तिच्या तोकड्या कपड्यावरून जे आहेत सोशल मीडियावर तिच्यावर टीका करण्यात आली. या संदर्भात अमिताभ बच्चन यांना नुकतेच विचारण्यात आले की तुम्हाला काय वाटते की या प्रियांका ज्या वेशभूषात पंतप्रधानांना भेटली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते. तर या वादामध्ये अमिताभ बच्चन यांनी म्हणजे अप्रत्यक्षपणे कोणतेही मौन बाळगले. त्यांनी म्हटले मी प्रियांका चोप्रा नाही आहे किंवा मी पंतप्रधान नाही आहे, त्यामुळं मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तर बच्चन यांनी या त्यांच्या वाक्यातून प्रियांका चोप्राचं जे तोकड्या कपड्यांवर वाद चाललेला आहे त्यामध्ये पडलेलं नाहीत असंच म्हणावं लागेल. अर्थातच जरी बिग बींनी याविषयी बोलणे टाळले असले तरी सोशल मीडियावर अजूनही प्रियांका चोप्राच्या जे तोकड्या कपड्यावर टीका होते. नक्कीच मनोरंजन क्षेत्रात वेगवेगळ्या घडामोडी सातत्याने घडत असतात आणि त्याच्यावर सोशल मीडियात चर्चांनाही उधाण येत असतं. तशाच प्रकारची चर्चा प्रियांका चोप्राच्या बाबतीत घडली होती आणि लोकसत्ताच्या महत्त्वाच्या काही घडामोडी, बातम्या, दिवसभरातले अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लोकसत्ता.com.